राम राम मंडळी, कलम 302 आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आजची घटना जी तुम्हाला सांगायची ही थोडी मेंदूला झिंझिने आणणारी तुम्हाला सांगतो। ही प्रत्येक घरात आपल्या एक मुलगी आहे, ते आपण बाहेर शिकायला टाकतो आणि काय काय कसं कसं होतं। महत्त्वाचं म्हणजे असं आहे की मी स्वतः असा शोध लावला की आता ज्यांच्यामध्ये 10वीला आहेत 12वीला आहेत किंवा त्यांना पुढं बाहेर पाठवायच्यात, ह्या पालकांना त्या स्टोरीचा नक्की उल्लेख होईल। ती आजची नाहीत, मी 2 दिवसात सांगतो। ती मी शोध लावला आहे, पण की नेमकं ह्या पुरीच्या पार फाकाळत्यात आपल्या ताबडीतून हॉस्टेलला गेल्यावर कॉलेजला गेल्यावर यांचा कंट्रोल कसा करायचा किंवा यांचा उपाय बंदोबस्त कसा करायचा पालकांना 100% मदत होणार आहे। हां, आणि आपल्याला काम मनापासून करायचं आहे। माझं सोनं माझं ही ती सोनं तुम्हाला नाही, ती सोनं ते प्रिय करायला म्हणतात आजकाल। हे अवघड आहे। आता 90% चांगलेच आहेत, पण 10% खराब आहेत आणि त्यांना आपल्याला जाग्यावर आणायचे। तो विषय वेगळा आहे। आज अशाच एका पुरीची घटना आहे। पुरीने घटना अशी आहे की महाराष्ट्र सोडा भारत हादरून टाकला। घटनेला 2 वर्ष झाले साधारण, पण कुठलीही अशी मोठी घटना होती ना, ही लोक कळच बघत्यात घटना काय घडली, असं झालं तसं झालं काय, पण विदाऊट स्ट्रक्चर कुठलंही विदाऊट बेस कुठलंही स्ट्रक्चर उभं राहत नाही। तुम्हाला सांगतो बेस महत्त्वाचा, कशामुळे काय घडलं, काय काय परिस्थिती जिम्मेदार होती, त्याच्यामुळे घटना घडली, तेवढं जर लक्षात आलं ना, तुम्हाला सांगतो काय होणार नाही। तुम्ही स्वतः कोणाकडून तरी मारले जाणार नाही आणि तुमच्याकडून कोणाची हत्या होणार नाही, कारण ती मारले जाणं ना, हत्या मारणारं सुटलं समजा, पण हत्या करणारा भयानक 15-20 वर्ष जेलमध्ये, फार भयानक परिस्थिती, जिवंतपणी ती मेल्याचं असं बाहेर येऊन काय करू शकत नाही असा विषय। उलट त्या जेलच्या आयुष्यामुळे त्याचं मध्ये 20 वर्ष सजा जर काटली तर ऑलरेडी बाहेर समजा ज्या जगन, पण 10 वर्ष ती तितक्या निकृष्ट अन्नामुळं आणि तिथल्या वातावरणामुळे, त्या गाणीमुळं ते लवकर मरतं किंवा त्याचं शरीर एवढं कुमकुत होतं की ते आजाराला बळी पडतं। जेलमधला माणूस 20 वर्ष 15 वर्ष भोगल्याला ज्याच दिवस जगत नाही बाहेर येऊन, ही वस्तुस्थिती आहे। ह्याच्यासाठी आपल्याला वाचायचं ना, आजची स्टोरी त्यासाठी लय महत्त्वाची आहे की नेमकं प्रत्येकाच्या पाठीपोटी दिल्या भगवंतांनी, तर ह्या मुलींचा संस्कार सांभाळ करताना आतापर्यंत सगळं ठीकच आहे बाबा। तुम्ही म्हणता माझी बायको रोज संध्याकाळी तुळशीला दिवा लावती आणि रोज आंघोळ करून झाले की देवपूजा करते, संस्कार चांगले आहेत, मला असतं बाहेरचं काम, पण माझं बी लक्ष आहे, ह्याच्या पलीकडे आपण मुलींना समजत नाही। पण याच्या पुढं जाऊन आपल्याला मुलींना थोडंसं शिक्षण देण्याची गरज आहे आणि त्याच्याविषयी मला बोलायचं आहे। आणि सुप्रसिद्ध अशी केस, कुप्रसिद्ध केस म्हणा, श्रद्धा वालकर हत्याकांड आपल्याला नीट जवळून बघायचे आज। हां, आणि मी आपल्या पद्धतीने आपल्याला काय आपल्याकडे लय सोर्स असतात, त्यातून मी आपण माहिती घेऊन बोलतो, नो ऑब्जेक्शन, आपल्या पुढं विषय संपला। आता हे श्रद्धा वालकर जर केस समजून घ्यायची असेल ना, तर सगळ्यात आधी आफताब अमीन पुनावाला याला समजून घेणं गरजेचं आहे। आता आफताब अमीन पुनावाला ह्यो विषय असा आहे की वसई, मुंबईचं ते उपनगर आहे, ते वसई विरार बाई ठाकूर, जाऊन दे तुम्हाला नाही कळायची ती, ही वसई विरार ह्या भागात तो राहणारा शिया मुस्लिम आहे। त्याच्याबद्दल काय कोणा दुमत असण्याचं कारण नाही। पोरग बायोपाने शिकवला, ते जे अमीन पुनावाला आहे ना, त्यांनी काय केलं, ती पोरग व्यवस्थित शाळा शिकन हे करण त्यांनी व्यवस्थित केलं। त्यांनी ती 12वी झाल्यानंतर ह्याने हॉटेल मॅनेजमेंटला ॲडमिशन घेतलं, ती डिग्री पास झाला, ते उत्कृष्ट प्रकारचा कुक होता। कुक ही सुद्धा एक कला आहे तुम्हाला सांगतो। जे घरात कधी कधी अंड्याच्या पोळ्या बिळ्या तळून खात्यात त्यांना विचारतो मी, काही लोकांना चिया सुद्धा करतात ना, बायको माहेर गेल्यावर त्यांचं मारणाचं हाड्या हां वडापाववर खात्यात, ती जाऊन द्या मरू द्या। आता विषय असा आहे की फूड ब्लॉगर आहे तो, सोशल मीडिया पण आहे, फूड ब्लॉग बनवतो तो, म्हणजे जो कॅमेरा घेऊन शूटिंग करतो का त्याला एक्स्ट्रा नॉलेज असतं असं माझं वैयक्तिक मत आहे। हां, मी सुद्धा एक ब्लॉगरच आहे, पण ह्या माणसांना एक्स्ट्रा आणि त्यांचं ज्ञान बऱ्यापैकी असतं समाजाविषयी। कॉल सेंटरमध्ये नोकरी करायचा, हे 2-3 प्रकार केले त्यांनी। एका 3 स्टार 4 स्टार हॉटेलमध्ये त्यांनी कुकची पण नोकरी केली आणि कॉल सेंटरमध्ये नोकरी करायला लागला। अविवाहित होता, इथपर्यंत मला हा आफताब अमीन पुनावाला कळला। आता आपण डायरेक्ट श्रद्धा वालकर बघू काय परिस्थिती। श्रद्धा वालकर पालघर जिल्ह्यातली, हां सगळी जाडी जोडपं असतात पालघर जिल्ह्यात, तुम्हाला माहिती आहे। आणि विकास वालकर यांची ती कन्या। आता ह्या घटनेत ती विकास वालकर त्याच्या बायकोबरोबर बांधला असन, एक पोरगी एक बोरका, ही श्रद्धा थोरली होती, बारके पोरग होता अजून,
ती पोरगान पोरगी ही आणि ती बायको विकास वालकरची ही त्याच्यापाशी राहत नव्हती, हा वेगळी कर राहायचा. काय कारण असन त्यांनाच माहिती, मी काही इस्रायल गेलो नाही, त्यांनी काही मीडिया पुढे सांगितलं नाही. हा, त्यांनी त्या विकास वालकरनी मीडिया पुढे लय तोंडवर करून सांगितलं की ही लवजिहादची केस आहे, असं आरात लवजिहाद नाही, तुझा जिहाद सांभाळला का घरातला? तुझी बायको सांभाळली असती, तुझ्या मुलांच्याकडे लक्ष दिलं असतं. तुम्ही आईबापांची ताटातोड झाल्या मुलांच्या त्या मानसिकतेवर परिणाम होतो. पोरगी कशी काय ना, पण आईचं ना ऐकलं तर बापाला भीते, बापाला घाबरते, कसं वागणूक करायचं, काय काय वागायचं, बापाला घाबरते पोरगी. शेणी मोकार सोडून दिल्या ना, आता म्हणतोय लवजिहाद. याला वाटायला बाई लाजवीज काही विकास वालकरला. असं नाही चालत. स्वतःच्या काही तुमच्या अडचणी असून द्या, पण एक मुलगी, एक मुलगा, एक बायको, आपलं जे प्रपंच, कुटुंब प्रमुख म्हणून थोडं मिळतं जुळतं घेऊन, 2 पावलं मागून प्रपंचात जर कुटुंब एक राहिलं असतं तर मला वाटतं ह्या काही ज्या गोष्टी आहेत त्या श्रद्धा वालकर हत्याकांडाला बऱ्याच जबाबदार आहेत, बारीक सारीक गोष्टी. हा, इथपर्यंत लोक जात नाहीत. पण आपल्या मुलीला, आपल्या मुलाला, आपल्या बायकोला स्वतः होईल एवढं स्वतःपासून लांब करू नका, त्यांच्यापासून लांब जाऊ नका. एकत्र कुटुंब पद्धती सगळ्यांनी एका जीवानी राहा, हे लय महत्त्वाचं आहे. ह्या विकास वालकर वेगळा राहत होता. त्याची जी बायको आहे विकास वालकरची, सुमनबाई बिचारी त्या 2 मुलांचा सांभाळ करत होती. त्या मुली थोरगी होती आणि ते मुलगा होता तिच्या पाठोपाठ 2 वर्षाचा, त्यांचा व्यवस्थित ती सांभाळ करत होती. 2018ला ही 12वी झाल्यानंतर श्रद्धा वालकर ही पालघर सोडून मुंबईला आली. 4 पैसे कमावण्यासाठी, स्वतःला सिद्ध करण्यासाठी. आईला, भावाची जबाबदारी, शिक्षणाची बऱ्याच गोष्टी तिच्या मनात होत्या. ती मुंबईला आली आणि तिने एक नोकरी स्वीकारली. तिच्या शिक्षणाच्या बेसवर कॉल सेंटरवर जॉब तिला लागून द्या. आता कॉल सेंटरवर जॉब लागला. 2018ला ती लागली. 7-8 महिने चांगले गेले. 2019च्या मेमध्ये, बघा आता 2019च्या मेमध्ये ओळख झाली, मोबाईलवर झाली. ती कुठल्या ॲपच्या माध्यमात झाली हे तुम्हाला 2 दिवसांनी व्हिडिओ बनवून सांगतो, वेगळ्या का केसमध्ये, की मुली शक्यतो कुठल्या ॲपला पासून आता जे मॅटर चालल्यात त्याचं नावसुद्धा मीडियावाले कोण सांगत नाही राव. ही बाकीतच उरकते तिकडं. ह्याचं हेलिकॉप्टर उतरलं, त्याचं भाषण केलं, त्याचं लय पब्लिक जमा झालं, 200-300 देऊन जाळ झाला त्यांचा. ती आपल्याला ह्या घटनांच्या मुळाशी जायचं आहे, ह्या होत्यात कशामुळे, त्यातून शिकायचं आहे. आपल्या बाबतीत नाही झाली ना, बास तुम्ही सुधारला ना, जग सुधारलं म्हणायचं. आपल्या घराच्या बाबतीत कुठली घटना होऊन द्यायची नाही आपल्याला. आता तुम्हाला सांगतो, ह्यांची ओळख त्या ॲपच्या माध्यमातून त्या मुलीची ओळख झाली ह्या आफताबशी. आपण आफताबी ओळखलेला हे आता ही दोघंही कॉल सेंटरमध्ये, पण वेगवेगळ्या कॉल सेंटरमध्ये ओळख झाल्यानंतर ती पोरगी इम्प्रेस झाली. आता ओळख होऊन इम्प्रेस त्याचं नाव आफताबी. एवढं तर अक्कल आहे ना समजा हिंदू मुलीला, की आफताब हे मुस्लिम याचं नाव आहे. ती काय सरळ आहे ना, किंवा श्रद्धा वालकर ही हिंदू मुलगी असली पाहिजे. पण ती असं म्हणतात की प्रेमात काय जात धर्म काय पाळला जात नाही, तशा प्रकारचं त्यांचं कदाचित असन. मग हिथं कुठंतरी आईबापाच्या संस्काराचा पण प्रश्न येतो, ध्यानात ठेवा, की त्यांनी बाई तू आपल्याच जाती धर्माच्या मुलाशी संबंध ठेव किंवा ओळख वाढव, एवढंच आईबापा सांगू शकतात ना. एवढं तर ते मनावर रुजवलं असेल ना, ह्याच्यामुळे घटना घडतात. ह्याच्यामध्ये मी मुस्लिम मुलींना मानतो का, त्यांच्यात बघा ते आई वडील भाऊ कोण असतील ते मुलींना लहानपणा सांगतात मुस्लिमाच्या मुळे अशा लय पळून जात नाही. तुम्ही बघा मार्केटमध्ये काय परिस्थिती, ती आपल्या त्यांच्या नादात असतात. त्यांच्या लग्न बिग्न काय लफडी जपडी गेली तरी त्यांच्या समाजात करतात, त्यांच्या जाती धर्मात करतात. ती लय डोक्याला ताण करतात. आपल्या पार ती बेंबी उघडी, ती सगळंच उघडं हिंदूच्या मुलींनी वाटोळ केले. आणि मग काही ती लवजिहादवाली बी असतात, ती मग नेतात ना, ती कुठे इकून टाक, 12 पोरं काढ, लाख लफडी करतात, त्यांचं लय हाल करतात. मग ही थोडं थांबलं पाहिजे. त्यांनी त्यांच्यात आपल्या चुलीचं लाकूड आहे ना, हे आपल्या चुलीत जळलं पाहिजे. हा, एक आपला हिंदू म्हणून माझं ते मत आहे 100%. ती गरज आहे काळाची. आपलं असलं ना, आपला आम्ही बघून घेऊ, तुम्ही बघा, तुम्ही सुखी राहा. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज मानणारी माणसं आहे. हा, आमच्या धर्माविषयी आम्हाला प्रचंड अभिमान आहे आणि तुमच्या धर्माविषयी आदर आहे आमच्या मनात. ह्याच्याबद्दल काय, हे छत्रपतींनी शिकवलं आहे आम्हाला. आणि ती दुसरी काय इडी वाकडी मांडवळ असतात ना, ती कवा साफसफाई करून टाकायची त्यांची, हे आम्हाला चांगलं माहिती आहे. आम्हाला कोणी शिकवायचं नाही, कोणी मोठ्या नेत्याने की हे बघतंय आणि हे बघतं नाही, ती नका शिकू म्हणा आम्हाला. जाण्याबरोबर आपण लय लांब चाललो आहे. आता मेन मुद्द्यावर परत येऊ. हिचं तो आप्ता नावाच्या मुलाच्या ती प्रेमात पडली, इम्प्रेस झाली, हाय हॅलो चालू झालं, ओळख चालू झाली. आता हे सगळं चालू झालेलं असताना 2019 मध्ये, ऑक्टोबरच्या 2019 मध्ये त्या दोघांच्या भेटीगाठी वाढल्या.
ह्या श्रद्धा वालकरचा अजून एक पॉईंट लक्षात, जसं बाप त्यांच्यापाशी राहताना बाप वेगळा राहता, अजून एक पॉईंट आहे तुम्हाला सांगतो. एक पोरगी पार फाकळायला की ही पोरगी प्रचंड मॉडर्न राहायची. ती हेअरस्टाईल तिच्या जितके हजारो फोटो तुम्ही श्रद्धा वालकर चेक करा, इतकी स्टायलिश राहायची की ती बापकट आणि ते तुमचं टॉप घालणं, जीन्स घालणं, हे ते त्याच्यावर खर्च करायचं ते ह्याच्यावर. म्हणजे ह्या तुमच्या वेशभूषेतून तुमची मानसिकता समजते महाराज. त्याच्यामुळं ती एका मुस्लिम मुलाच्या प्रेमात पडली. ह्या सगळे हे फॅक्ट आहेत सगळ्या. तुम्हाला क्राईम असा एकाएकी घडत नाही. ही त्याच्या प्रेमात पडली, पडून द्या पडली तर. त्यांच्या गाठीपेटी चालू झाल्या. निर्णय काय घेतला की आपण दोघं लिव्ह इनमध्ये राहू. आता ते स्टँडर्ड लोक आहेत माझ्या चॅनलवर सगळीच आहेत. माझ्या गुरं वाळणारी आहेत बिचारी विदर्भातली, आणि माझ्या चॅनलवर रिटायर जज पण आहेत हायकोर्टाची, रोज बघत आहेत सगळी. काही मंत्र्याचे पी आहेत, अमके तमके, ते लाखलपडे असून द्या. विषय असे लिव्ह इन हा असा प्रकारे ग्रामीण भागातल्या लोकांना सांगतो की लग्न न करता शरीर संबंधासाठी नवरा बायकोसारखं एकत्र राहणे म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप म्हणतात. सिटीत असं चालतं तुम्हाला सांगतो. आपल्या गावाकडे लिव्ह इनमध्ये करायला गेल्यावर आपण तुम्हाला माहिती आहे ती गावकरी माणसं चित्र असतात, त्याला फार टोचा मारतात लई असं. ही लपड्याचं त्यांना ते विषयच, घरचं तुकडं खायचं आणि बाहेर चालणार. ही लिव्ह इन असा प्रकार आहे की ती बाई असू कुठं पोरगी असू, ती एकमेकाच्या संमतीने, आणि त्याला कायद्याचं संरक्षण हे महत्त्वाचं घ्या, कायदेशीर बाब आहे ती. पण ती गावाकडे आमच्याकडे एवढं तपास नसतो त्याचा. मग ती लिव्ह इन म्हणतात त्याला, लिव्ह इन रिलेशनशिप त्यांचं ते चालू झालं. आता ही लिव्ह इन आहे 2020मध्ये काय घडलं, लिव्ह इनमध्ये ते 7-8 महिने राहिले. आता दोघं एका रूममध्ये 8 महिने एका फ्लॅटमध्ये राहतात. ही आफताब आणि ही श्रद्धा वालकर काय नीट राहिली असत्यान का? ती काय भाऊ बहीण बनून राहिली असत्यान का? शरीराचा एकन एक काना कोपरा इंच जागा एकमेकाची पाहिली असेल. शरीराचं पार धुंद बेधुंद काय म्हणन तसं त्यांनी ते संभोग केला असन, शरीर सुख घेतला असन. आणि हे समजा 7-8 महिने झाल्यानंतर त्या दोघांनी मिळून असा निर्णय घेतला की आपण आता लग्न करायचं. श्रद्धा लग्नाची बाजू जास्त फोर्स करायची आफताबला. आफताब तितकंसं लक्ष देत नव्हता, पण त्यांचं प्रेम होता, असं धरूनचा प्रेम होता. मग दोघांनी ठरलं की आपण आपापल्या घरी सांगायचं. त्या आफताबची बी त्यावेळेची जी परिस्थिती होती ती काय तिला धोका देण्याची नव्हती, कारण घटना तशा घडत. आफताबनी सरळ त्याच्या वडिलांच्याकडे आला. वडिलांचं नाव आहे अमीन पुनावाला. वडिलांच्याकडे आला, आई वडिलांसमोर त्या आफताबने स्पष्टपणे सांगितलं की, आणि ते पोलीस रेकॉर्डला आहे नंतर त्यांच्या ते इंट्रोगेशनमध्ये चौकशीत त्या गोष्टी आलेल्या आहेत की अशी श्रद्धा वालकर मुलगी आहे ना, मला लग्न करायचे, हिंदू मुलगी असतं तसं. अमीन पुनावाला माझ्या विचाराचे होते. आपल्या चुलीचं लाकूड हे आपल्याच चुलीत जळलं पाहिजे, ते दुसरा धर्म नको, ते मॅटर होत्यात. काय होतं ते कायदा बरोबर आहे, पण ते कायदा काही एकदा वार झाल्यावर एकमेकाचं दुश्मन झाल्यावर कायदा सोडवायला येत नाही. कायदा तिकडे पुस्तकात असतो, ते तसं नको. आपल्याला कसं सुखासुखी जगायचे हे मला तुझं मान्य नाही. आपल्या मुस्लिम धर्माचं शिया मुस्लिम आहे, आपण शिया मुस्लिमची चांगली मुलगी बघू आणि तिथं लग्न कर. ह्या लग्नाला माझा स्पष्ट विरोध आहे असं सांगितलं अमीन पुनावाला यांनी, त्याच्या वडिलांनी. कसलं ते पर्याय सुद्धा 1% सुद्धा चान्सेस नाही तुला हा मान्याचे, हे लक्षात घे. त्यांनी तिकडून हाग्यादम टाकला दोघं आईबापांनी. आलं बोंबलत परत श्रद्धाकडं. आईला मला गोठा झाला गाड्या, ही माझ्या घरची तर काय तयार होणार, तुझ्या घरची काय परिस्थिती बघ बरं. मग शिला काय बापात काय संभळत नव्हता, बाप दुसरीकडे राहत होता. ही गेली आईकडे, गेली सर्व ती सुमनबाईच होती. एक भाऊ होता बारका तिच्यापेक्षा. आता बारका भावाला कोण जो मानतं. आईकडे गेली, म्हणले असा विषय आणि आफताबशी मला लग्न करायचे, असं तो वसईचं आहे ती. आणि तिने काय लपून सांगितलं नाही, कारण ती फॉरवर्ड आधुनिक विचाराची ना सध्या, तुम्हाला लक्षात आलं का, आधुनिक विचार. मग ती म्हणली मी माझा निर्णय घेऊ शकते, मी 21-22 क्रॉस आहे, आता 24ची आहे, 25ची आहे. तसं मी तुला फक्त विचारते, सांगायला आले मी, तू परवानगी घ्यायला नाही आली. ती लय शाजूकपणाची भाषा. त्या श्रद्धाने त्या आईला म्हणले, आई आता कसं असतं, आई समजा 35ची 38ची असते सुमनबाई. ह्या लोकांच्या जुन्या लोकांचे संस्कार चांगले झालेले असतात. तुम्हाला खरं सांगतो, पूर्वीचा काळ आत्ताचा काळ फरक आहे. त्यावेळी लिव्ह इन रिलेशनशिप नव्हतीच. लफडं असायचं, जांगडगुत्ता असायचं. पण आता ती वेगळंच निघाली. ती मला कायदेशीर मान्यता निघाली. अवघड आहे जगाचं. या आम्ही तोंडासून गेलो तर पुढं काय होईल कुणाला माहिती बा. बरं जाऊन द्या. आता शी आईने सगळं ऐकून घेतलं. पहिला तिचं मग मुस्लिम मुलाशी लग्न करायला मी तुला परवानगी देत नाही, पहिली गोष्ट. सेम त्या आफताबला जसं आईबापानं सांगितलं, हिने सांगितलं आपल्या जमत नाही. ती आपल्या चुलीचं लाकूड आपल्याच चुलीत जळलं पाहिजे, आपलं लाकूड, ती लोकांचं ह्याच्यात नको. हां,
ते आपल्या काय हे नाही त्यांना. आधुनिक विचारसरणीची पोरगी ती नुसती त्या आईबरोबर बांधलीच नाही, त्यावेळेस गरज होती खरं वडिलांची. तिथं वडील असते ना, त्यांनी काय कोणा प्रयत्न करायचे, वडिलांना दबली असती पोरगी किंवा काय विषय झाला असता. अत्याधुनिक राहणीमान, अत्याधुनिक विचारसरणीने त्याचा घात केला आणि स्वतः 4 पैसे कमावून त्यांना वाटतं आम्हाला लय आकाळली. ह्या पोरीनी त्या आई संग बांधली आणि बॅगचे सगळे कपडे बदलले, तुझा माझा संबंध संपला आणि हेन तेन ती गरज तिने वराजला आईच कायमच. त्या भावाने प्रयत्न केले पण शेवटी भावाची माया. त्या भाऊ तिच्या इंस्टाग्रामवर फेमस होती. तिले इंस्टाग्रामवर सारखी रील टाकायची. भाऊ तिथं रील्स बघायचा. त्या बहिणीसाठी त्या भावाचा जीव तिच्या तुटायचा 100%. मग ते भाऊन ती सुमनबाई एकत्र राहिले. त्यांना सोडून ही गेली बा परत त्या लिव्ह इन रिलेशनमध्ये फ्लॅटवर गेली परत. म्हणले माझ्या आईने मला दूध खावलं, म्हणले धर्मातल्या मुलाशी लग्न नाही करायचं आणि तुझं पण तशीच परिस्थिती आहे. आता हे झाल्यानंतर तिने दोघांनी मिळून असा निर्णय घेतला की काय करता येईल काय करता येईल. मग त्यांनी असा विचार केला की आपण हे सोडायचं, मुंबई सोडायची. आता ते सोडायच्या आधी एक किस्सा काढला होता की ह्यांनी त्या आफताबनी तिला एक दिवस 6-7 मुसकाडीत मारल्या. इतक्या मारल्या की गाल सुजला, नाकातून रक्त आलं, तिला डोळ्याच्या पुढं पण काळी जखम झाली. मुसकाडीत मारून म्हणजे तोंडात मारल्या तिच्या. इतकी मारझोड, त्यांचं काही कारण झालं असं किरकोळ कारण, पण अशा स्वरूपाची गंभीर मारहाण केल्याच्या पुढं ती जी श्रद्धा वालकरे हिने तिच्या मैत्रिणीला फोन केला आणि मला एवढं मारले बघन मी आता त्याच्याबरोबर. हे अत्याधुनिक अवलाद बरं का, हे आत्ताची नवीन पिढी बघा. पाठकून द्यायचं, PIला लईच कंप्लेंट द्यायची, काय मारायचं कारण आहे काय, आणि ही काय त्याची बायको होती, तो काय नवरा नव्हता, ही रिलेशनशिप राहत होते. त्याच वेळेस ते ठाणकावल्यावर सोडून द्यायचं ना. माझी नियतीने एक सिग्नल दिला होता, ऐकला नाही. मैत्रिणीला फोन केला, मला मारले, मला फार टेन्शन आले, मी आता पोलीस तक्रार करणारच आहे. मग तिने लगेच मैत्रिणींनी फोन केला. ती मित्रच ग्रुपच असते हे तुम्हाला सांगतो. त्याला केला फोन आत्ताबला, घरी आत्ताब हे असं कसं केलं, ती कंप्लेंट केलं, तुला प्रॉब्लेम आहे ना, असं होईन तसं होईन. आत्ताबनी लगेच अक्कल पेटू, त्यांनी हाणलं होतं, त्यांनी लगेच टू पेटली. आला लगेच पाया बे धरले, लगेच चुंबन घेतली 1-2, लगेच सॉरी नामकन तमकन, परत माहिती काय होणार नाही असं नाही. तिथं इतकं मारली, पागळली ना पोरगी, पागळली. पोलीस स्टेशनची साली सगळी विसरली आणि एक सिग्नल दिला होता देवानी, तो सिग्नलही विसरली. परत लिव्ह इन रिलेशनशिप चालू झाली, परत जायला चालू. म्हणले थोडंसं आपल्याला वेगळं काहीतरी हवा बदल करायला जायचे. मग त्यांनी हिमालयात गेले, हिमालय ट्रिपवर गेले. 2022ला 22ला ट्रिपवर गेले. तिथून परत आले, फ्रेश होऊन आले, सगळीकडून करून आले काय करायचं ती. आणि परत आफताबचे वडील आहेत, त्यांनी परत आता विचारलं की लग्नाबाबतीत काही. तर ह्यांनी विचार केला दोघांनी की आपण दोघांनी घरच्यांचा विरोध डावलून हे शहरच सोडायचं आणि दिल्लीला जायचं. दिल्लीला मला हे नको, हे लग्न करून देत नाही, आपण तिकडं राहू, असं तिकडे लग्न करू. कारण श्रद्धा सगळं 3-3.5 वर्ष रिलेशनशिपमध्ये एकत्र असते, पण श्रद्धा एक चीज विसरत नव्हती. त्या आत्ताबला म्हणे तू माझ्याशी लग्न कर. आता हे लग्न झालं म्हणजे होतं काय, तिला मुस्लिम व्हावं लागणार ना. लक्षात घ्या, लग्न असंही होऊ शकतं की मी हिंदू आहे, माझ्या हिंदू धर्म माझा हे, तू हिंदूमध्ये कन्वर्ट हो, असं बी लग्न करता येतं. पण ही तयार झाली मुस्लिम व्हायला, असा विषय. आणि मग शे म्हणले आपण चल तिकडं जाऊ. तिकडे गेले, दिल्लीला गेले. ते एका मित्राच्या ओळखीने तिथं राहिले. छत्रपूर एरियात त्यांनी फ्लॅट घेतला, छत्रपूर. आणि त्यानंतर इंस्टाग्रामवर ही सक्रिय झाली. तिचा भाऊ, तिचा बाप श्रद्धाचा, ती इंस्टाग्रामवर तिचे रील्स पाहायचे, म्हणजे ते संपर्कात होते. त्यातून ते आता शेवटी रक्ताचं नातं आहे. ते विचार करत होते की बा पोरगी कुठं का असा ना, पण पोरगी ही सुरक्षित आहे, सुखी आहे, ह्याच्यात त्यांनी समाधान मानलं. त्यांचे लक्ष होतं तसं. पण आता 6 ऑक्टोबर 2022 त्या दिवशीपासून तो फोन तिचा स्विच ऑफ झाला. इकडच्या माणसाला दिल्लीचा फोन लागाना. त्याच्यानंतर तिच्या वडिलांनी काय केलं, फोन लागत नाही काय, तिची खबर बात नाही, इंस्टाग्रामवर रील्स बंद झालेत. मग त्यांनी माणिकपूर पोलीस स्टेशनला केस दाखल केली की मिसिंगची मुलीची केस दाखल केली. की आफताब, त्याचा नंबर मिळवला त्यांनी, आफताबला चौकशीसाठी केली फोनवर. आणि 22 मे पासून बेपत्ता आहे तो मानला. 22 मेला त्यांचं तिचं माझं थोडं भांडण झालं आणि ती 22 मेला बेपत्ता झाली बा. ती निघून गेली, मला माहीत नाही कुठे, मला काय माहिती इकडं आले असं म्हणून. हा तो सांगितल्याने जबाब दिला, त्याला सोडून दिला लगेच, काही विषय नाही. बरं,
मग पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने तपास चालू केला. पोलिसी तपास पोलीस असे सांगून आणि दाखवून करीत नाहीत. मीडिया जरी पुढे बसली तरी पोलीस जेवढे मीडिया लोकांच्या पर्यंत जाईल तेवढं सांगतात, बाकीच सांगत नाहीत. बाकी आतल्या पद्धतीने तपास चालू असतो. आणि सगळं जर सांगायचं म्हणलं तर लोक होत्यात खुश, गडीभर टाइमपास, काय चालले, कुठली घटना झाली. पण ते जर त्या आरोपींनी जर पाहिलं पोलीसचा तपास कसा चाललाय तर त्याचा परिणाम केसवर होतो, म्हणून पोलीस सगळं सांगत नाहीत. ते जाण्यावर द्या. आता ही सगळं ही केल्याच्या पोलिसांनी केली तपासाला सुरुवात. 26 मे 22 मेला तपास झाला. 26 मे या दिवशी श्रद्धाच्या अकाउंटमधून 56,000 रुपये ट्रान्सफर झाले. कुणाच्या नाव, कुठे गेले ते? हे आफताबच्या नावावर. 22ला भांडणं करून गेली हा म्हणतोय. 26ला म्हणजे 4 दिवसांनी मग ती काय पैसे घेऊन यायला आलती का? दर तुला पैसे. उघड आहे ट्रॅपमध्ये हा गावला. लय हुशार आहे ना ट्रॅपमध्ये गावला. आणि मग 18 मे त्यांनी कबूल जबाब जो दिलेला आहे आफताबनी, तो फार भयानक आहे. 18 मेचा कबूल जबाब असा आहे. मग कबूल जबाब काय सरळ साधी देत नाही, तुम्हाला सांगतो. हा, ती चांगली मिरची लावून काठी घातली ना मागून ढोकात, तेव्हा ते कबूल जबाब निघतो. याला रापकावले आणि कबूल जबाब असा की चांगली गाम फुटला लोकांना. इतका भयानक कबूल जबाब होता तो. आणि तो असा होता, 18 मे मानला ह्या दिवशी खर्चावरून आमचं दोघांचं खर्च कमी जास्त करण्यापासून किंवा काय ते दोघांचं भांडण झालं. भांडण झाल्यानंतर त्या भांडणाचं रूपांतर एकमेकाच्या मारहाणीत. आता मी आधीच एकदा मारलं होतं त्याला, मी तिला हाणलं. तिने हारलं की त्या पद्धतीने प्रतिकार केला. तिने मला बी वाजवल्या. ह्या दोघांच्या भांडणात, त्या रागाच्या भरात मी तिला जमिनीवर पालथी पाडली आणि तिचं गळा इतका ताकदीनिशी आवळला की ती 2 मिनिटाच्या आत ताट फाडून मेली. ही त्या आफताबनी पोलीस स्टेशनला ऑन कॅमेरा कबूल जबाब दिला. ती मेली. आता ती मेल्याच्या नंतर तो 3.5 तास फक्त त्या मृतदेहापाशी बसला. त्याने उचलली, त्याला बेडवर टाकली आणि खाली आपल्या डोक्याला हात लावून 3.5 तास बसला. काय करावं काय करावं त्याला काय सुचाना. 3.5 तासांनी तो बाणाव आला. जिथं तो फ्लॅटला होता तिथं त्याने नंतर बिर्याणी आणि बिअरची बाटली मागून घेतली. ती प्याला, तिला जाखून टाकली तशीच तिथं प्याला. मग हळूहळू त्याचं माइंड रिलॅक्स झालं. मग दुसऱ्या दिवशी उठला. दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर त्यांनी पैसे होते जवळ, तिथून मार्केटला खरेदीला निघाला. आता खरेदी करताना त्याने काय काय आणलंय बघा. मोठा फ्रीज आणला, एक करवत एक आणली, प्लॅस्टिकचे बॅग आणल्यात, अगरबत्ती आणली, साफसफाई आणले, केमिकल आणले काही वॉश करायचं. हा, तसं सगळं मटेरियल घेऊन आला. आणि इंटरनेटवर बघायचा बॉडी डिस्पोज कशी करावी, बॉडीचा कुठला डिस्पोज म्हणजे बॉडी खराब होता आणि मानवी बॉडी मेल्यानंतर काय खराब होतं हे इंटरनेटवर बघायचं. ही शिकलेली अवलदी अशी असतात, तुम्हाला सांगतो. आता ते शिकलं ना लय अवघडी, त्याच्यावर डिस्पोज करायचा. आता गुगल आपल्या पद्धतीने उत्तर देत असतं. मग त्याच्यावर बघून त्यांनी एवढे सगळे ॲटम आणले. ती बॉडी तिचं देह उचलला, बाथरूममध्ये नेला. आणि बॉडीचं कसं असतं माहिती आहे का तुम्हाला, सगळ्यात आधी लवकर खराब होणार भाग म्हणलं तर आपलं जे ठरण जे पोट आहे का, हाताडं, लहान हाताडं, मोठं हाताडं, हे हवा शिसून ही बॉडी फुकते, तुम्हाला सांगतो. टम फुकते बॉडी अगदी. मग ते गुगलने सांगितलं असेल हा भाग खराब होतो. त्यांनी त्या चाकूनी तिचं पोट फाडलं, त्याच्यातून सगळी आताडी काढली बाजूला, लिव्हर बाजूला काढलं. शरीराचे अंग त्या श्रद्धाच्या काढत होता. त्याच्या 5-5 किलोच्या पिशव्या बांधल्या, त्या फ्रीजरमध्ये ठेवल्या. हा, अगदी व्यवस्थित. आतून मोकळी केली. मग हात वेगळे काढले, पाय वेगळे काढले, घुटणे वेगळे काढले. असे त्यांनी प्रत्येक, समजा तिचं वय समजा 50 किलो किंवा 45 किलो असेल तर यांनी 4-4, 5-5 किलोच्या पीसमध्ये 10-12 बॅग तयार केल्या. फक्त एक जे भाग आहे, एक पार्ट आहे, तो हाय असाच कट करून बाजूला ठेवला. ते म्हणजे चेहरा, तिचं आपलं डोकं आणि धड कट केलं. डोकं कशासाठी ठेवलं हे ठेवल्यानंतर त्यांनी असं डोकं की रोज 2-3 बॅग आपले सॅक असते बघा, सॅक आपली सहज सॅक असते ना, त्या सॅकमध्ये 2-2च पिशव्या घालायच्या, म्हणजे 7-8 किलो घालायचा. रात्री 1:30 वाजता 2 वाजता तिथून ते छतरपूरच्या जंगलात तिकडं जायचं आणि जंगलामध्ये ते 2 पिशव्या फेकून द्यायचा, परत यायचा. दुसऱ्या दिवशी परत 2 पिशव्या. अशी बॉडी स्लो डिस्पोज करायला सुरुवात केली. आणि ती जे तिथं ते दड फक्त मुंडकं आहे, ते मुंडकं त्याने फ्रीजवर ठेवलं होतं तसंच. आता तुम्हाला सांगतो किती घाबरणू एखादा. शेवटी ते मृत याचं नुसतं मुंडकं आहे, ते डोळे मिटले किंवा रक्त निघून गेल्यानंतर काळं पडतं, असं आकासतं, दात आणि ते थोडे पुढे येतात. म्हणजे एखादं जो फन करते तसलं बघितल्या, हा, ती मुताय बसलं एखादं, ती तसलं डायरेक्ट मुंडकं बघितल्या माणसाचं, सर्वसामान्य माणसाचं. हा आफताब
त्या श्रद्धा वालकरच्या त्या मुंडक्याला दुसऱ्या दिवशी, पहिल्या दिवशी त्यांनी 2 बॅगा टाकल्या, दुसऱ्या दिवशी आल्यानंतर त्या मृत मुंडक्याच्या ओठाला लिपस्टिक लावली त्यांनी. हे त्यांनी त्याच्या तोंडाने रिपोर्टमध्ये दिले. लिपस्टिक लावली, पावडर लावली, फेअर अँड लवली लावली, नंतर पावडर लावली. म्हणजे त्याचा मेकअप जो आहे ना, तो फक्त त्या मुंडक्याचा करायचा त्यांना. ते काळं पडायला लागलं होतं ना, कारण रक्त निघून गेलं, तर ते आता कुजणार, वाशणार, शेवटी वेळ निघून जाईल. तसं बॅक्टेरिया आहेत ना, हे जिवंत माणसाला काय करत नाही, पण मेलं की लगेच त्याच्यावर अटॅक करतात. ती त्याचं मेकअप करायचा आणि रात्रभर त्या मुंडक्या शेजारी झोपायचा. आणि शेवट सगळं संपलं. 3 दिवस झालं, आता फक्त 2 बॅगा राहिल्या होत्या 5-5 किलोच्या आणि मुंडकं राहिलं होतं. त्यांनी ते मुंडकं प्लॅस्टिकमध्ये गुंडाळलं, परत आत ठेवलं फ्रीजरमध्ये. तो एक ॲप आहे, त्या ॲपचाच कार्यक्रम करणार मी, थांबा 2 दिवस आता. त्या ॲपवर तो गेला. तिथं अशी सिस्टीम आहे की पैसा फेको तमाशा देखो, म्हणजे एक वेश्याव्यवसायच, पण त्याला हाय प्रोफाईल वेश्याव्यवसाय म्हणतात. म्हणजे साधारण एखादी एकदम झिरो फिगर बाई, देखणी बाई, तिला जर भारी कपडे रंगावले, तिला भारी मेकअप केला 500-700 रुपयाचा, आणि तिला जर बुधवार पेठेच्या ह्याच्यात उभी केली तर तिची किंमत 300 किंवा फार तर 500. पण तीच बाई ती जर BMW बसवली आणि हाय फाय 3 स्टार हॉटेलमध्ये जर गेली उंची स्प्रे मारून, आणि तिला दाखवलं हाय प्रोफाईल आहे बरं का, असा फक्त सांगणारा म्हणला, त्याची किंमत 20,000. हा फरक आहे तुम्हाला समाजातला. ती लयातला विषय तुम्हाला सांगून का तरी. आता ही हाय प्रोफाईल वेगळा प्रकार असतो. तशा प्रकारच्या त्या ॲपवर त्या मुली यायच्या. आता हिचं 10 किलो श्रद्धाचं मांस शिल्लक असताना यांनी केली पोरी आणायला सुरुवात. तिथं काही यायच्या 1-2 तास त्यांचे शरीर संबंध आले, थोडे ड्रिंक करायचे, थोडे नाचायचे आणि थोडं सेक्स करायचे, निघून जायचे. असं त्यासाठी तो पैसे मोजायचा. म्हणजे श्रद्धा ऑलरेडी फ्रीजमध्ये तिचे अवयव असताना हा हप्ता हे करत होता. हे त्यांनी कुणी सांगायची गरज नाही, त्यांनी स्वतः पोलीस रेकॉर्डला सांगितले. दुसरी गोष्ट, तिसऱ्या दिवशी शेवट ते नुसतं मुंडकं राहिलं. मग ते मुंडकं त्यांनी अक्षरशः टोटल जाळून टाकलं. जाळून इतकं विद्रूप मुंडकं मग प्लॅस्टिकमध्ये घातलं, ओळख पटवू नये म्हणून, आणि परत जंगलात फेकून दिलं. अशा प्रकारे पूर्ण बॉडी डिस्पोज केली. तेवढं करून थांबला नाही. ॲसिड काही केमिकल स्वच्छ करणारे असे आणले की कुठे एखादा टिपका जर फ्रीजमध्ये पडला असेल, त्या फ्रीजची इतकी स्वच्छ त्या केमिकल मारून हे मारून अशा प्रकारे ती क्लिनिंग केलं की फॉरेन्सिक लॅबच्या टीम जरी आल्या, प्रकरणाचा इश्यू जरी झाला, तरी कोणाला काय सापडलं नाही, आणि नाहीच ना सापडले शेवट महाराज. इतकी साफसफाई, इतकं हे. जे मर्डर वेपन आहे, मर्डर वेपनचा तपास नाही. ती करवत ती कुठं टाकली माहीत नाही. हे सांगतं इकडे टाकली, खाडीत टाकली, कुठं टाकली, अशा ठिकाणी. असं आता विषय असा आहे की त्याला त्या पिरियडमध्ये पैसा कुठून उपलब्ध होता. त्यांनी नोएडामध्ये एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जॉब पकडला होता. एज्युकेशन असला जॉब मिळतो, 52,000 रुपये त्याला मिळाले. ते पैसे तो याला डिस्पोज करण्यासाठी आणि त्या नवीन पुरी आणण्यासाठी. टोटल पुरी त्याच्या जुबानीतून आल्याप्रमाणे टोटल 21 मुलींना त्यांनी शरीर संबंधासाठी बोलवलं होतं. श्रद्धाला मारल्यानंतर तिच्या मोबाईलवर, तिला मारल्यानंतर 2 महिने तो इंस्टाग्रामवर तिचेच रील तो स्वतः तिचा मोबाईल हँडल करीत होता. म्हणजे लोकांना काय वाटावं, भावाला काय वाटावं, वडिलांना काय वाटावं, किंवा आपली मुलगी जिवंत आहे. 2 महिन्यानंतर तो संपर्क तुटला, म्हणजे रील संपले किंवा काय झालं म्हणा. अशा प्रकारे त्याची वाट लावली त्या पुरीची. आणि तुम्ही आता तमाशातलं गण ऐकलं, गवळण ऐकलं, रंगबाजी ऐकली, ऑर्केस्ट्रा बघितला, आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय राहिला वगनाट्य. आणि वगनाट्य कुठं चालू होतं? कोर्टात. आता ह्या केसमध्ये कोर्टात विषय चालू झाला. आणि तो कसा झाला तो माझा, आजच्या त्याला आत्ता घेतला, त्याच्या वडिलांनी सांगितलं हां ते लव जिहादचं प्रकरण. मग तर अजूनच त्याला प्रसिद्धी मिळाली, लोक आवर्जून बघायला लागली. लाखो ज्यांनी खोटनाटे करता चुरून चारून जे काय बनवलं त्याला लाखो व्ह्यू घेतले, पोटं भरली, सगळं झालं. ह्या केसमध्ये सगळ्यात मेन प्रॉब्लेम होता एव्हिडन्स, म्हणजे पुरावं. केस सगळी ओपन झाली, सगळा गुन्हेगार पकडलाय. सगळीकडे श्रद्धाबद्दल तळतळ चालू आहे, मॉडर्न पुरीबद्दल. पोलिसांचं जे काम आहे, तो पोलिसांना इतका त्रास झाल्यावरती पोलिसांनी जंग पछाडलं. कारण पोलिसांचं काम केस बांधली गेली पाहिजे, त्याचे पुरावे गोळा केले पाहिजेत. ते कारण संपूर्ण जजला दाखवावं लागतं पुढं, जज साहेबांच्या पुढं. त्याच्यामुळे केस बांधायला पुरावे त्यांनी नष्ट करून टाकले. बरं शिकलेला पोरगा होता, ते जे पुरावे बख्खम दर्जाचे ना, ते बख्खम पुरावे मिळाले नाहीत जे पाहिजे होते ते. कारण घटनेला कालावधी बराच गेला होता. ते जंगल हे केल्यावर 13 हाडकं मिळालेत फक्त. तो आता ती इतर पणाची का त्याची ती फॉरेन्सिकला गेल्यावर कळलं, ते त्याचा रिपोर्ट आलेला नाही. मग ते DNA मार्फत कळतं ते.
हे सगळ्या केसमध्ये आता आजच्या डेटला परिस्थिती अशी आहे की एका सुनावणी दरम्यान हे आफताबनी स्पष्ट सांगितलं कोर्टापुढं, मी ही हत्या केलेलीच नाही. माझ्या पोलीस आरोप करतात. कारण आरोपी बोलू शकतो ना, काय बोलायचे ते. त्यांनी स्टेटमेंट त्यांनी दिलं, मी पोलिसांच्या दबावाखाली येऊन स्टेटमेंट दिलं, पण मी हे केलंच नाही. तो असं का म्हणतोय माहिती आहे का? त्याला माहिती आहे, त्याच्या वकिलांनी त्याला सांगितलं, काळाकोटनी त्याला असं सांगितलं की जे एव्हिडन्स असायला पाहिजे तुझ्या विरोधात ते मिळत नाहीत, तू असं म्हण. असा एक प्रकार असतो. आता मला ह्याच्याबद्दल जास्त चर्चा करते ना, कारण जज साहेबांच्या समोर केस आहे, बघू भविष्यात काय होईल ते पाहणारच आहे. पण माझे स्वतःचं मत सांगतो की पुरेशा पुराव्याअभावी आरोपी हा निर्दोष सुटण्याची जास्त शक्यता आहे. कारण कारण कोर्टाचं कसं आहे, ते भावनिक ते कोर्ट चालत नाही. त्यांना लागतात एव्हिडन्स, त्यांना लागतात प्रूफ. आणि इथं थोड्या प्रूफला पोलीस नाही काही पडले, प्रूफ बरेचसे मिटवले गेले. जंग पोलीस पछाडतात. अजूनही पोलीस केस खुली आहे. अजूनही कुणाकडे काय एव्हिडन्स असन किंवा काय, तर श्रद्धाला 100% मदत केली पाहिजे असं मला वाटतं. आणि पोलिसांना सहकार्य केलं पाहिजे. ते त्यांचं काम अत्यंत इमानदारीने करत आहेत आणि करत राहतील. ह्या घटनेतून आपल्याला एवढंच घ्यायचं आहे की ह्या आईबापांनी आपली पोरगी बाहेर टाकायला शिकायला टाकताना किंवा काय करताना नेमकी काय दक्षता घेतली पाहिजे, हे मी येणाऱ्या 1-2 दिवसात तुम्हाला 100% सांगणार. भाग जर बरा वाटला असेल, लाईक करायला काहीच अडचण नाही. हां, असा विषय. रामकृष्ण हरी.